यावेळेस तयार आहे, टाइम अलर्ट केला जाईल. पंचांची पण एवन जोडी तिकडे आहे. इकडे सूरज पांडे सर, बाळा साळुंके सर ही जोडी पाहायला मिळेल. चला मॅचला करूया सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट अँड लेट्स स्टार्ट द गेम. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी विकेट मिळालेली आहे. क्लीन बोल्ड त्या ठिकाणी झालेले आहेत. अनिलजी बोडेकर साहेबांकडून प्रत्येक विकेटला, प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. सुनील चव्हाण जमा आहेत ते नक्कीच. आता जमा केल्याशिवाय नावं आपण घेऊ शकत नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पहिले पैसे जमा होतील. जमा केलेले आहेत. सुनील चव्हाण यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय अनिलजी बोडेकर साहेब यांच्या माध्यमातून. चला 1500 त्यांनी जमा केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 मारा, त्याच्यानंतर अजून मारा तर अजून देऊ. पण पहिल्याच बॉलला बोल्ड आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेली आहे. प्रफुल्ल ज्यांनी मागच्या रजनीमध्ये दीपक ब्रदर्स ग्रुप फोपोलीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक जिंकलं होतं, तो प्रफुल्ल मात्र पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड झाला. आणि नवीन बॅटर आता प्रतीक इनॅट क्रमांक 3 वरती दाखल झालेले आहेत. दिनेश वळ सर, पहिल्याच बॉलवरती प्रफुल्लची विकेट किती महत्वाची असेल बॉलिंग टीमसाठी. कारण मोठा फलंदाज होता आणि चांगले विकेट घेतले गोलंदाजाने. किमान 30 धावा 40 धावाचं टार्गेट कमी पडू शकतो, कारण क्षमता होती प्रफुल्लमध्ये 50-60 धावापर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवण्याची. आणि तो फलंदाज बाद झाल्यावर आता कोण ती जबाबदारी घेणार. आणि किमान 55, 50, 60 प्लस धावा या मैदान करणं गरजेचं आहे. ती जबाबदारी कोण घेणार, तर त्याचं उत्तर आहे ती जबाबदारी सुनील चव्हाण घेणार. त्यांना घ्यावीच लागेल या मॅचमध्ये जर प्रकाशनगर टीमला एका मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे. आपण पाहिलं 1 धाव या ठिकाणी आली एका धावेच्या बरोबरीने. टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नामध्ये अकाउंट जे आहे ते ओपन झालं आहे. 1 धाव स्कोर कडकावरती पाहायला मिळेल. आउटसाइड द ऑफस्टम्पची लाईन आहे. पंचांकडे वाईटची दाल मागितली पण शफल वाईड आहे, त्याच्यामुळे थोडा पाय ऑफस्टम्पच्या बाहेर गेला होता आणि पंचांनी हेरलं, पाहिलं, सांगितलं की चेंडू फेअर आहे आणि डॉट बॉल आलेला आहे. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी मात्र केली जाते. रोहन कमालीची बॉलिंग. बॅटर विन्स द मॅचेस बट बॉलर विन्स द टुर्नामेंट असं म्हटलं जातं. त्यामुळे बॉलिंग लाईनअप तुमच्या टीमकडे चांगला असणं फार महत्त्वाचं आहे. इथे जरी विकेट आली असली तरी त्याच्यानंतर निर्धाव चेंडू पण आपण पाहिलेले आहेत. चला, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा निर्णय अंतिम आहे, त्यामुळे यू कॅन आस्क बट यू कांट आर्ग्यू. त्यामुळे पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं महत्त्वाचं. 3 चेंडू झालेले आहेत, 1 धाव झालेली आहे. कारण पंचा अनुभव आहेत. सूरज पांडे सर असतील, बाला सोलंके असतील, अनुभव पंच आहेत. बराच नाईट रनिंगचा अभ्यास आहे, बराच क्रिकेट ते खेळलेत. म्हणजे चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूसाठी चांगलं डिसिजन दिलं जात आहे. जबरदस्त फटका आपण पाहतोय. चेंडूवाला सीमारेषा पार आलाय. ब्रँडेड चौकार. कमॉन डीजे मास्टर. डीजे यांना थोडासा विश्राम आपण दिलेला आहे. दिनेश सर, दमदार चौकार आपण पाहिलेला आहे. सुनील चव्हाण, मी म्हटलं होतं, तुम्ही सांगितलं की जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल आणि मी म्हटलं की जबाबदारी कोण घेईल तर सुनील चव्हाण हे घेतील. ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. दमदार चौकार त्यांच्या बॅटमधून आला आणि त्यांनी सांगितलं आहे तुमचा वार आणि आमचा पलटवार. इथून मात्र आता सुरुवात झालेली आहे. स्कोर कार्डवरती 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पंत पाटणकर क्रीडा नगरीवरती मात्र हा रणसंग्राम सुरू आहे. इथे मात्र बॅकफुटला गेले, बॅटची कडा आणि मोठी विकेट. मोठा मासा जाळ्यात अडकलाय. सुनील चव्हाण, अनदर बिग मॅन हॅज टू डिपार्ट. दुसरा धक्का, फलंदाज येथून मात्र बाद होईल. तर आपण होतं चांगला जबरदस्त गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू टाकला होता आणि बॅटची काढा घेऊन एक्स्ट्रेक्षकाने काम पूर्ण केलं. कारण सुनीलचा विचार केला तर एक मोठा फलंदाज होता ज्याच्यामध्ये क्षमता होते. किमान 50-60 धावापर्यंत संघाला नेऊन शकला. तो विकेट ह्यावेळी गेला. चांगली विकेट गोलंदाजाने घेतली. माहिती त्याला की मोठी विकेट आहे, आपल्या संघासाठी निर्णायक विकेट होऊ शकते आणि चांगली विकेट. काय वाटतं मला सर, किती रन होऊ शकतात किमान या मॅचमध्ये? सुनील चव्हाणची विकेट किती निर्णायक
ठरू शकते या मॅच मध्ये. प्रफुल्ल यांची विकेट गेल्यानंतर तुम्ही सांगितलं की 30 ते 40 धावा कमी होतील. खरं तर त्याच्याशी मी थोडंसं सहमत नव्हतं, पण आता सुनील चव्हाण यांची विकेट गेल्यानंतर आपण म्हणू शकतो की किमान 20 ते 25 तरी आता कमी झालेले आहेत, कारण 2 आघाडीचे सलामीचे फलंदाज डगआउटमध्ये परत पोहोचलेले आहेत. रिव्हर्स दुधारी तलवार, आधीच दुष्काळ आहे. दुष्काळ म्हणजे धावा नाहीयेत, विकेट गमावल्यात आणि त्याच्यामध्ये असे केलेले प्रयत्न अंगात येऊ शकतात. ओळखावं लागेल फलंदाजाला. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला आहे आणि डॉट बॉलच्या बरोबरीने P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 5-2 बाद. काय जबरदस्त रोहनने ठाणे नगर संघाची काय गोलंदाजी केली. पॉवर प्लेचा षटक मध्ये ज्या षटकात आक्रमण चढवलं जातं त्या षटकात जबरदस्त निर्णायक गोलंदाजी केली. चांगल्या खेळपट्टीच्या नुसार गोलंदाजी केली आणि फलंदाजाला फसवण्याचं काम चांगले गोलंदाजी केली. त्यामध्ये जर पॉवर प्लेमध्ये आपण कमी धावा दिल्या तर येणाऱ्या गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतात. कारण पहिल्या गोलंदाजी जी गोलंदाजी केली त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून येणाऱ्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा मात्र स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 विकेट मात्र डगआउटमध्ये परत पोहोचलेत. आता प्रतीक आणि स्वप्नीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती चेंजेस केले गेलेत. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 साठी सुमित पंचांच्या लेफ्ट हँड साईडने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल घेऊन मात्र तयार झालेत. बऱ्याचदा इक्वेशन पाहिलेलं आहे दिनेश ओवाळ सर. रायटी बॅटर रायटी बॉलर इक्वल टू ओव्हर द विकेट अँगल. बऱ्याचदा इक्वेशन आपण पाहिलेलं आहे आणि त्याच इक्वेशनने या मॅचमध्ये पण गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. ते म्हणजे गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आलेले सुमित. चला स्पीडअप करायचं आहे. बॉलिंग टीमला विनंती आहे, अधिकचा वेळ जर घेतला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम ऑन आहे इकडे. 6.5 मिनिटं आता झालेली आहेत पहिली ओव्हर पूर्ण झाल्यानंतर. त्यामुळे याच्यानंतर तुमच्याकडे फक्त टाइम आहे 8.5 मिनिटांचा आणि त्याच्यामध्ये ही 2 षटकं झाली पाहिजेत. अन्यथा एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. या नियमांकडे देखील लक्ष द्यावं, कारण क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम अँड यू हॅव टू मेंटेन डिसिप्लिन इन इट. बऱ्याचदा मी सांगितलं आहे. लीव केलंय बॉल. दैवापेक्षा कर्म बलवत्तर, परंतु पंचांचा सिग्नल आलाय. 2 हात केले समांतर, चेंडू होता अवांतर आणि टीमच्या अकाउंटमध्ये मात्र 1 धाव एडेकडून ॲड ऑन होईल. दिनेश चव्हाण सर, जर आपण पाहिलं तर आता 2 फलंदाजांना काय करण्याची गरज आहे? पार्टनरशिप बिल्डअप करण्याची गरज आहे. कारण मी नेहमी म्हणतो गुड पार्टनरशिप लीड्स टू द ग्रेट स्कोर. त्याच्यामुळे इथून जर चांगली पार्टनरशिप झाली तर चांगली धावसंख्या उभी केली जाईल. आणखीन एक चेंडू लीव केलाय त्याच दिशेने. पुन्हा एकदा वारंवार चुकी केली जाते. चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं आणि चुकीला सुधारणं महत्वाचं आहे. चुकीला पुनरावृत्त केलं जात आहे. 2 व्हाईट बॉल्स बॅक टू बॅक पाहिलेले आहेत. तर खालच्या कोपऱ्यात संघाचा कर्णधार आपण आला असाल तर तुषार धुमार सरांशी आपण संपर्क करा. विशाल धुमार यांच्याशी संपर्क करा. खालच्या कोपऱ्यात संघाचा जर कर्णधार आला असेल तर, आणि खालापूर संघाचा कर्णधार सुद्धा आला असेल तर सुद्धा आपण सुद्धा विशाल धुमार सरांशी आपण संपर्क करा. काय जबरदस्त आहे झेल यावेळी. फलंदाजाचा संपतोय खेळ. महाराज सर चांगला खेळावं लागेल. खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. किमान 50 पर्यंत कसं जाता येईल याचा विचार फलंदाजांना करावा लागेल. कारण असे जर फलंदाजी केले तर 50च्या आत रोखू शकतो ठाणे नगर संघ तर प्रकाश नगर संघाला. रिव्ह्यू घेतलेला आहे बिमरसाठी. चला तिसऱ्या पंचांना विनंती की ऑन स्क्रीन वरती आपण हा रिव्ह्यू जो आहे तो चेक करायचा आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTC च्या क्लिअरिटी अँड क्वालिटीमध्ये मात्र हा निर्णय चेक केला जाईल. फेअर आहे की नाही हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत आलेला आहे की फेअर बॉल आहे. फेअर बॉलचा निर्णय आलेला आहे म्हणजे फलंदाज असेल बाद. बघा दिनेश सर, जेव्हा तुमची वेळ वाईट असते ना तेव्हा समोरून जरी तुमच्यासाठी संधी चालून आल्या असतील तरी त्यांचा तुम्हाला फायदा मिळत नसतो. फुलटॉस बॉल होता. वेळ वाईट आहे संघाची, कारण 2 विकेट गेल्यात, धावा येत नाहीयेत. समोरून फुलटॉसची संधी चालून आली, ती पण तुम्हाला घेता आली नाहीये. म्हणजे वेळ जर वाईट असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं थांबणं, संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगतो यू हॅव टू होल्ड युअर नर्व्स इन दिस गेम. तुम्हाला पेशन्स या खेळामध्ये नेहमी मेंटेन करायचं आहे. नक्कीच सर, कारण पेशंट ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे संयम खेळी करणं गरजेचं आहे. कुठं मोठा फटका केलाचा, कुठं सिंगल काढायची, हे फलंदाजाला समजलं पाहिजे क्रिकेटमध्ये. ज्याला हे समजलं तर एक चांगला फलंदाज होऊ शकतो. आणि गोलंदाजाला काय करायचं, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची, तो चांगला गोलंदाज होऊ शकतो.
विकेट मात्र या ठिकाणी मिळवली आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. मी म्हटलं चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं, चुकीला सुधारणं महत्वाचं. 2 व्हाईट बॉलच्या चुका विकेटने सुधारल्यात. चांगला चेंडू आहे खोलवर टप्प्याचा फुलर लाईनचा यॉर्कर बॉल वाईड लाईनला क्रश करून चेंडू निघून गेलाय. विकेट किपरकडे डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये पार्टनरशिपकडे लक्ष द्यावं लागेल, सिंगल डबलकडे लक्ष द्यावं लागेल. खराब चेंडूवरती आक्रमण तर करायचं आहे पण चांगल्या चेंडूंना सन्मान देऊन खेळायचं आहे. हे देखील गोलंदाजाकडे पाहून शिकावं लागेल, ते म्हणजे या 2 फलंदाजांना. चांगला उडवलाय फटका बॉलला. होता. चांगला स्ट्रोक होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉलला मात्र खेळण्यात आलेला आहे. 1 धाव या चेंडूवरती मिळालेली आहे आणि एका धावेच्या बरोबरीने नरेश दळवी सर आम्हाला सांगतायत 8 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र झालेल्या आहेत. असं वाटतं की मॅच दिनेश सर लो स्कोरिंग कडे वाटचाल करते. किमान मोठे मोठे फटके मारून 40च्या प्लस तरी धावा झाल्या पाहिजे. एक चांगलं टार्गेट आहे, मैदानावर होऊ शकतो तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. बरा फटका आपण पाहतोय, चेंडू गेला सीमारेषा पार आलाय. चौकार या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाल्याने धावफलकार धावा लागला, त्या म्हणजे 12. कोणाचे वाजणार 12 आपण बघूया, कारण धावसंख्या धावफलकावर आहे 12. यावेळी अजूनही असेच चेंडूचा विचार फलंदाजाला करावा लागेल. मोठे मोठे फटके खेळावे लागतील. आता चांगल्या टार्गेट प्रकाशनगर संघाला जायचे. मोठे मोठे फटके करून 40 प्लस धावा कशा करता येतील, या मैदानात चांगलं टार्गेट कसं करता येईल, खराब चेंडूचा समाचार कसा घेता येईल, हा विचार नक्कीच फलंदाजाने केला पाहिजे. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केलाय. आज जरी तुमच्या समोर अडचणी आल्या असतील तर अडचणी ज्या आहेत, मुसीबतें इंसान को तोड़ने के लिए नहीं उसकी ताकत को तराशने के लिए आती है. आणि त्यामुळे आज जरी तुमच्या समोर या अडचणी असतील तरी तुमची ताकद तुम्हाला दाखवायची, घाबरायचं नाहीये, लढायचं आहे, पुढे चालायचं आहे, धावा बनवायच्या आहेत, तर मॅचमध्ये मात्र मजा येईल. यावेळचा बॉल आणखीन एक अक्रॉस द लाईनने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल गड घडवून मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. सूरज पांडे सरांसोबत जेव्हा मी पिच रिपोर्ट केला होता स्पर्धा सुरू होण्याआधी, तेव्हा अशी माहिती मिळाली होती की पिचमध्ये बऱ्याचशा क्रॅक्स आहेत, पॅचेस आहेत, परंतु आडव्या बॅटने जर तुम्ही खेळाल तर मात्र गोलंदाजांना ते चांगलं ठरेल, ते वर्चस्व गाजवतील. सरळ बॅटने खेळाल तर धावा येतील. ते चित्र यशस्वी ठरलेलं आहे. सरळ बॅटने बघा, हा देखील फटका ऑन द राईटचा आहे. अलॉंग द कार्पेटने लॉंग ऑफच्या झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय आणि आणखीन एक सिंगल धाव इथे डायरेक्ट हिट झाली आहे. परंतु फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित होते. 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावा झाल्यात त्या स्कोर कार्डवरती 6.50च्या सरासरीने 13 धावा फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. किमान येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 30 प्लस धावा कशा येतील याचा प्रयत्न फलंदाजांना, कारण मोठे मोठे फटके खेळावे लागतील. एका षटकामागे किमान 15 प्लस धावा तरी काढल्या पाहिजेत मानस सर. तर 30 धावा जरी काढल्या तरी चांगला टार्गेट होऊ शकतो. या उर्वरित 12 चेंडूवर मोठे मोठे फटके कसे खेळता येतील याचा विचार फलंदाजांना करावा लागेल. आता वेळ निघून गेले, आता मोठे फटके खेळावे लागतील. जेव्हा संयम खेळायचे होते तेव्हा खेळले नाही, पण आता मोठे मोठे फटके खेळावे लागतील. उर्वरित 12 चेंडूवर किंवा 30 धावा तरी काढण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केलं गेलं आहे. नवीन गोलंदाज आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. सार्थक 3रं षटक त्यांच्या हातामध्ये मात्र सोपवलं गेलं आहे. पंचांनी पण क्लॉक ऑन केलेला आहे, त्यामुळे ते सूचना देतीलच. अधिकचा वेळ जर झाला कंपल्सरी एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. इकडे आम्ही पण 2 ते 3 वेळा सूचना दिलेल्या ऑलरेडी आहेत. त्याच्यामुळे अजून जर तुम्ही वेळ केला तर तुम्हालाच मग त्याचा परिणाम तुमच्या टीमच्या दिशेने दुर्लभच मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतो. अक्रॉस द लाईनने मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्टंप लाईनच्या वरून बॉल गेलाय. डॉट बॉल. आडव्या बॅटने वारंवार फटके खेळले जात आहेत, परंतु चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये वारंवार निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काळ जरी अडचणीचा असला तरी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकलेलो नाही. वेळ जरी कठीण असली तरी स्वतःला सांगा माझ्यामध्ये ताकद क्षमता आहे, कारण धावा अजून बदल्या नाहीत आणि त्यामुळे मी हार मानली नाही. परंतु दांडी गोल. चेंडू सोडण्याचा प्रयत्न, दैवापेक्षा कर्म बलवत्तर याचा उल्लेख पुन्हा एकदा करावा लागेल. इथून मात्र दांडी गोल झाली आहे. आणखीन एक धक्का, बॅटर आउट. म्हणजे नशीब आपण पाहतोय थोडंसं खराब फलंदाजाचा, वेळ खराब असल्यावर आपण पाहतोय असं वाटलं फलंदाजाला की वाईट चेंडूने चेंडू सध्या जाऊन एसटीला आदळला. कधी कधी होतं असं,
नशीब आपल्याला साथ देत नाही, पण ज्यावेळी नशीब साथ देतो ना त्यावेळी चांगलं काहीतरी घडतं नक्कीच माणूस सर. कारण वेळ खराब असते तर माणूस काही करू शकत नाही, पण वेळेवर कसं खेळायचं हे माणसाला समजलं पाहिजे. नक्कीच वेळेवरती कसं खेळायचं हे समजलं पाहिजे. पण नशीब तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला यश मिळतं. परंतु या स्पर्धेचे आमचे जे आयोजक आहेत त्यांच्यासोबत नशीब तर आहेच, पण त्यांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीनंतर त्यांनी मात्र या स्पर्धेला सत्यात उतरवले. आज तेजस शेठ कांबळे साहेबांनी जो संघर्ष केला आयुष्यामध्ये, म्हणून त्यांना युवा उद्योजक आणि एक यशस्वी आयोजक म्हणून एवढं मोठं नाव आज दिलं गेलेलं आहे. आणि जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सार्थक बॉलिंग ट्रॅकवर तयार. यावेळेचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेर आहे. पंचांनी 2 हात पुन्हा एकदा समांतर केले आहेत. आणखीन एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीम म्हणत असेल जेवढे वाईड येतील तेवढे चांगले, धावा आम्हाला एक्स्ट्रा मिळतील, बोनस मिळेल. आणि बोनस हा प्रत्येकाला हवा हवासा असतो दिनेश सर. कालचे आपल्या संघाचा करादार आपण विशाल धुमालशी संपर्क करा. जबरदस्त फटका यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. चांगली रनिंग होते, 2 धावा यावेळी पूर्ण होतात. धाव संख्येत 2 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागला त्यामध्ये 16 का डोला 46 की छाती कोण दाखवणार मैदानात का 16 धावा यावेळी मानस सर 10 फलकावर लागल्यात. पण आता मोठे मोठे फटके खेचावे लागतील. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका मारावा लागेल फलंदाजांना. जबरदस्त जमीन लगाचा फटका यावेळी क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू उचलणार, फेके करणार, चांगली रनिंग यावेळी फलंदाज पूर्ण करतात. 2 धावा, धाव संख्येत वाढ झाली. 10 फलकार धावा लागले त्यामध्ये 18 धावा म्हणजे विराट कोहली याचा जर्सी क्रमांक चेज मास्टर आपण होतो. 18 धावा यावेळी 10 फलकावर लागल्यात. आता मोठे मोठे फटके मारा लागते. उर्वरित चेंडू मध्ये मानस सर सुद्धा विराट कोहलीचे फॅन आहेत. 18 धावा यावेळी 10 फलकावर लागल्यात. आणि यावेळी चुकी घडते. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेके करणार. 1 धाव यावेळी पूर्ण होते. 10 फलकार धावा लागले त्यामध्ये 19 धावा. 19 धावा 10 फलकार लागल्यात. आणि आमचे नरेश दळवी सरांनी सुद्धा जबरदस्त इंजिनियर आहेत आणि तेवढंच काम स्कोरिंगचं काम सुद्धा ते चांगलं करतात. कारण क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटवरचं प्रेम आहे प्रत्येकाचा. जबरदस्त फटका यावेळी आणि आलाय चौकार. या 4 धावेने 10 फलकार धावा लागला त्यामध्ये 23 धावा. तुषार रुमाल सरांचं आमचं प्रेम जेवढं आहे तेवढंच त्यांचं प्रेम सुद्धा आमच्यावर आहे, म्हणून ते प्रत्येक स्पर्धेमध्ये मला ते संधी देत सांगतायत की असतात. तुमचं प्रेम आता कमी झालेलं आहे. दिनेश सर काय म्हणाल? नाही, प्रेम कधी कमी होणार नाही. जोपर्यंत क्रिकेटचं समालोचन करत राहील तोपर्यंत त्यांची खोपोली प्रीमियर लीग मी सातत्याने करत राहील. तर कालचे कपडे संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस साठी आणि खालापूर संघाचा कर्णधार टॉस साठी या दोन्ही संघाचे कर्णधार आले असेल तर नाता अन्यथा खालापूर संघाला पॅनलाइज केलं जाईल. कालचे कपडे संघ आपला कर्णधार जर आला नाही तर पॅनलाइज केलं जाईल असं आयोजकांनी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली. आणि आयोजक यावेळी मेहनत घेतली तसाच आपल्याला पॅनलाइज सुद्धा ते करतील. कडक आयोजन आहे, जेवढं कडक आयोजन तेवढेच कडक नियम सुद्धा ते लावतील. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेकसाठी पण आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये सलामीचे आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं होतं 20-25 पण धावा होत आहेत की काय, परंतु अखेर 3 ओव्हरमध्ये 23 जमा केलेले आहेत. ते म्हणजे फलंदाज मनोज आणि करण या जोडीने. आणि अजूनही 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. या 6 बॉलमध्ये दिनेश सर किमान 12 ते 15 धावा आल्या. 35-36 पर्यंत जरी संघ पोहोचला प्रकाश नगर तरी या मॅचमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये ती लढाई केली जाऊ शकते. बॉलिंग लाईनअप त्यांच्याकडे चांगला आहे. तुम्ही काय केलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय करता आणि काय करणार आहात याला जास्त महत्त्व आहे आणि त्याच्याकडे आता लक्ष केंद्रित करावं लागेल. शेवटचे 6 बॉल्स बाकी असतील. येणाऱ्या 6 चेंडूवर किमान 3 मोठे फटके तरी या षटकामध्ये मारावे लागतील फलंदाजाला.
अनिकेतने जबरदस्त चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता. रक्षक चांगलं काम करतोय. आणखी एक फलंदाज प्रकाशनगर संघाचा बाद होतोय. चांगलं काम, कारण शेवटचं षटक आहे. गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे आपल्याला कमी धावा खर्च करायच्या आहेत. अरे कमी धावा खर्च करून समोरच्या संघाला कमी धावामध्ये रोखायचं, म्हणजे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि फलंदाजांना काय करायचं, मोठे मोठे फटके मारावे लागतील. कालचे कपडे संघाचा करणार टॉससाठी आपण, आणि कालापूर संघात याच्यानंतर सामना होईल. याच्यानंतरची मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. पण दिनेश सर, जर तुम्ही बॅटिंग इनिंगला अनालाइज केलं तर तुम्हाला असं कळेल की प्रत्येक फलंदाजाने स्वतःचाच माइंडसेट वापरलेला आहे. मेरिटच्या हिशोबाने जास्त खेळ झाला नाही. प्री डिसाइडेड शॉट, प्री माइंडेड शॉट बरेचसे खेळले गेले आणि त्याच्यामुळे धावा ज्या आहेत त्या थांबल्या गेल्या, बनल्या नाही. प्रत्येक टप्प्यावरती आपण पाहिलं की विकेट या पडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे 2 चेंडू नंतर, 4 चेंडू नंतर विकेट कंटिन्युअसली फॉल डाऊन होत गेल्या आणि तेच कारण आहे धावा झालेल्या नाही आहेत. धन्यवाद सर. इथे मात्र गौरवजी जगताप साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी गौरवजींना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. IGA सोलार कंपनीचे ओनर आणि अर्थातच डिस्ट्रीब्युटर सुनील पुरी सावरांचं देखील या सोहळ्यामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आता खालची कोपलचे कर्णधार म्हणून ते इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक करूया स्वागत. ओव्हर टू दिनेश सर आणि मानस सर. या बॉलवरती देखील मैदानाच्या आतमध्ये आपण सिंगल धाव येताना पाहिले आणि एका धावेच्या बरोबरीने 26 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. 2026चं वर्ष सुरू आहे. दिनेश सर, सध्या IPL या ठिकाणी मात्र नक्कीच सुरू आहे. परंतु IPLच्या आधी आपण पाहिलं इंडियन क्रिकेट टीमला T20 वर्ल्ड कप जिंकताना, आणि त्या आठवणी सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. हिस्ट्री डिफीट केली, हिस्ट्री रिपीट केली. पहिला संघ ज्यांनी लगातार 2 वर्षी वर्ल्ड T20चा वर्ल्ड कप जिंकला आणि भारताच्या भूमीमध्ये खरं तर तो वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे ते ऐतिहासिक बाब आहे आणि 2026चं ते वर्ष आहे. धावा पण 26 आलेल्या आहेत. त्या आठवणी आपण जागृत करतोय. आणखीन एक यॉर्क लाईन वरती टॅप करण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, बीट झालेत फलंदाज, धाव घेण्याचा प्रयत्न. अतिघाई संकटात नाही, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारत असताना येथून आणखीन एक धक्का मिळेल. बॅटर होतील बाद. आणखीन एक फलंदाज बाद झालेले आहेत. धावा स्थिरावल्यात 26 या आकड्यावरती. एकंदरीत या षटकामध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर सूरज आहेतच, रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच काय रिव्ह्यू आहे का? चला, नवीन बॅटर दाखल होतील. मैदानाच्या आतमध्ये एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज फेअर आणि त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा झाल्या त्या 26. त्याने शिवाळ सर आपण उल्लेख केला की किमान 3 मोठे फटके, अजूनही एकही आला नाहीये आणि 2च बॉल बाकी आहेत. जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे ठाणे नावे टीमने. आणखीन एक यॉर्कर, ॲक्युरेट, ऑन पॉइंट, ऑन लाईन. खतरनाक चेंडू आहे. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय बॉलर. त्याच्यावरती कोणतंच उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. जगे पर खडा करने वाली गेंदबाजी, चुप खामोश हेलना मत. डॉट बॉलची पर्सेंटेज या सत्रामध्ये आपण जास्त पाहिलेली आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असेल. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंट कडे बॉल वळालाय. क्षेत्ररक्षक आहेत, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजाला परतावं लागेल माघारी. धाव काउंट केली जाईल 1. विकेट पण आलेली आहे आणि धावा झाल्यात त्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 27 धावा. येणारे चेंडू असतील 24 आणि ठाणे नावे टीमला विजयासाठी 28 धावेची गरज. पण आपण जाऊया टॉसकडे. आदरणीय प्रथमेश भोईर साहेबांना विनंती आहे, 7-12 सोल्युशनचे सर्वा आदरणीय प्रथमेश शेठ भोईर आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. कॅमेरामॅन फोकस करो कुठे, टॉस बॉक्स कडे. आणि प्रथमेश भोईर सर ज्यांनी बरीचशी पारितोषिकांची बरसात आजच्या रात्रीमध्ये केली, जबरदस्त आयोजक आहेत. टॉस या ठिकाणी मात्र आपण केलेला आहे. ट्रॉफीज ज्या आपल्याला पाहायला मिळतात त्या त्यांनी दिलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. ते प्रथमेश शेठ भोईर आणि टॉस जिंकलेला आहे.
IGA सोलार खालची खोपोली आणि त्याचे ओनर आहेत सुनीलजी पुरी, कॅप्टन पण आहेत, ओनर पण आहेत, टॉस पण त्यांनी जिंकलेला आहे. आणि काय निर्णय घेतलेला आहे ते सांगतील आम्हाला सुनीलजी पुरी यांनी काय निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर. पण दिनेश सर 24 चेंडू आहेत, 28 धावेंची गरज आहे. जरी आव्हान सोपं असलं तरी क्रिकेटचा खेळ आहे. लो स्कोरिंग मॅचेस या रफ अँड टफ फाईटवाल्या होतात, शेवटच्या बॉलपर्यंत जातात, त्या मॅचमध्ये मजा येते. काय वाटतंय 24 मध्ये 28 मॅच कशी होणार आहे? कारण प्रकाशनगर संघामध्ये गोलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचे. जर पहिल्या षटकापासून चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी झाली आणि 7 गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाने दिली तर सामन्यामध्ये फेरबदल सुद्धा होऊ शकतो. कारण सड्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट मानस सर. एका षटकात विचार केला तर 6 बॉल 36 धावा सुद्धा होतात आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा सुद्धा होत नाही असा खेळ म्हणजे क्रिकेट. सड्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट. पण इथं मेहनत करावी लागेल प्रकाशनगर संघाच्या खेळाडूंना. गोलंदाजांना सुद्धा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा जिंकायची आहे तर चांगला खेळ करणं गरजेचं आहे. चांगला खेळ करून नक्कीच पुढच्या फेरीमध्ये तुम्ही दाखल व्हाल यासाठी मेहनत करावी लागेल. आणि गोलंदाजांना साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना. तर ठाणे नाव संघ आपले सलामीचे जोडी लवकर पाठवा कारण बराच उशीर झालाय. अजूनही काही सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. आयुष्यात वेळ कोणासाठी थांबत नाही पण वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. तर समालोचन आपण ऐकलं मानस मनोहर सर रसायनाचा एक गोड आवाज. प्रत्येक स्पर्धा 75 ही स्पर्धा आहे त्यांची. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रार्थना करेन की तुम्ही 100व्या मॅची पूर्ण करू अशीच मी इच्छा मनाला पूर्ण करेल. येणाऱ्या 2-3 वर्षात निदान तुम्ही 100 वर्ष मॅच नक्कीच करावी अशी मी इच्छा बाळगतो. बोलू या सामन्याकडे जिथे असं वाटतं मानस सर की 28 धावा जरी असल्या लो स्कोरिंग टार्गेट तरी हाय स्कोरिंग होऊ शकतो. चांगल्या टप्प्यावर जर प्रकाशनगर संघाने गोलंदाजी केली तर प्रकाशनगर संघ विजय होऊ शकतो. आणि पहिल्या षटकापासून जर आक्रमण चढवलं तर ठाणे नावे संघ सुद्धा विजय होऊ शकतो. किमान पहिल्या षटकात 12+ धावा जरी आल्या आक्रमण चढवलं गेलं तर ठाणे नाव संघ सुद्धा विजयाकडे जाऊ शकतो. नक्कीच विजयाकडे ठाणे नावे संघ जाऊ शकतो. 24 चेंडू 28 ची गरज आहे. पण 28चा आकडा आलेला आहे दिनेश ओवाळ सर. आणि येणारं जे वर्ष आहे 2027च्या नंतर ते 2028चं असणार आहे. ही आठवण मी सांगतोय त्याचं कारण आहे की आनंदाची गोष्ट आहे. 2028चं जेव्हा वर्ष येईल आणि 2028च्या वर्षामध्ये जेव्हा लॉस एंजल्सचे ऑलिम्पिक्स पाहायला मिळतील त्या लॉस एंजल ऑलिम्पिक्समध्ये 128 वर्षानंतर क्रिकेटला प्राधान्य दिलेलं आहे. ऑलिम्पिक्स कमिटीचे चेअरमॅन यांनी सांगितलं एक खेळ जर एवढा पॉप्युलर असेल तर त्याला पण ऑलिम्पिकची पॉप्युलरिटी मिळू शकते. ऑलिम्पिक्सला त्या खेळाच्या विवरची पॉप्युलरिटी मिळू शकते. आणि त्याच्यामध्ये सेक्रेटरी जे होते ऑलिम्पिक कमिटीचे त्यांनी असं सांगितलं सर विराट कोहली ज्यांचे 310 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर असू शकतात तर तो खेळ ऑलिम्पिक्समध्ये का असू शकत नाही. आणि 2028चं वर्ष जेव्हा येईल तेव्हा 128 वर्षानंतर क्रिकेट लॉस एंजल्सच्या ऑलिम्पिक्समध्ये पाहायला मिळणार आहे. ही गर्वाची गोष्ट आहे. 28चा आकडा आलेला आहे. हे उल्लेख मी नक्कीच केलेला आहे. नक्कीच मानस सरांना खूप अभ्यास आहे आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवले. कारण क्रिकेट असा खेळ आहे प्रत्येकाच्या मनात बसणारा खेळ क्रिकेट आहे. आणि ऑलिम्पिकमध्ये सुद्धा क्रिकेटचा खेळ हा चांगला होईल कारण क्रिकेटवर प्रत्येक खेळाडूचं प्रेक्षकांचा प्रेम असतो. तर बोले या सामन्याकडे पंच सुरज पांडे सरांचा इशारा येतोय. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आणि काय जबरदस्त चेंडू टाकला गेला यावेळी. फलंदाज पाहत राहिला चेंडू. तसं काय प्रेमात पडावं तसं पडलाय फलंदाज या चेंडूच्या प्रेमात आणि चेंडू गेलाय निर्धाव. पंच सुद्धा अनुभव पंच आहेत. बराच अभ्यास आहे. बाला सोलंके असतील सूरज पांडे सर सुद्धा बराच अभ्यास आहे. चांगला डिसिजन त्याच्याकडून. हा चेंडू असा होता की फलंदाजांना ना बॅकफुटवर ना फ्रंट फुटवर जायला भेटला. चेंडू सर निर्धाव गेला मानस सर. क्रिकेटमध्ये बॅकफुट फ्रंट फुट असणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्या लाईनमध्ये बॉल येतो तर फ्रंट फुटला खेळायचं का बॅकफुटला खेळणं गरजेचं आहे. त्यामुळे यावेळी चांगली मेहनत करावी लागेल फलंदाजांना कारण बॅकफुट आणि फ्रंट फुटचे चेंडू समजले पाहिजे खेळण्यासाठी. नक्की चांगला उल्लेख केलेला आहे दिनेश ओवाळ सरांनी की बॅकफुट वरती कधी जायचं फ्रंटफुट वरती कधी यायचं हे समजलं पाहिजे. पण इथून वाह क्या बात आहे. बॅकफुट वरून लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह
मरीन ड्राईव्हच्या सौंदर्याला फेल करेल एवढा सुंदर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा ऑन द राईटचा फटका आपण पाहिलेला आहे. इनफिल्ड क्लिअर करताना आउटफिल्डला बीट करत वायडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार आणि या 4 धावेने सुरुवात केलेली आहे फलंदाज नीलू यांनी. नीलूला पण माहिती आहे की आपल्याला आक्रमण चढवायचं आहे गोलंदाजावर, त्यामुळे चांगला फटका. पूर्ण सप्लेनचा चांगला चेंडू यावेळी, चांगला फटका. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब होतं आणि चेंडू सीमेरेषा पार झालाय. चौकार. या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकार धावा लागला त्यामध्ये 8 धावा. धावफलकार लागले. मानस सर आत्ता गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. फलंदाजाने आक्रमण केलंय, पण चांगला चेंडू टाकणं गरजेचं आहे. चांगला चेंडू टाकणं गरजेचं आहे, परंतु फलंदाजाचं मला कौतुक करावं असं वाटतं. जे 2 फटके त्यांनी मारले त्या 2 फटक्यांमध्ये हँड अँड आय कोऑर्डिनेशन जर आपण पाहिलं तर जबरदस्त होती. हेड पोझिशन जर आपण पाहिली तर जबरदस्त होती. चेंडूवरती नजर आपण पाहिली ती पण जबरदस्त होती आणि खेळण्याची स्टाईल पण कमालीची होती. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं लागेल. यॉर्कर बॉल होता, पुढे सरसावले, पदत आले, त्याचा वापर केला. मोबाईलचं नेटवर्क महत्त्वाचं आहे, क्रिकेटचा फुटवर्क महत्त्वाचा आहे, पण गोलंदाजाने पण काय केलं, जसं पाहिलं फलंदाज स्टेप आउट करतात तसा खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. मी नेहमी म्हणतो ॲनलायझिंग अँड अडॅप्शन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ॲनलाइज करावं लागतं फलंदाजाच्या फुटवर्कला आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाईन लेंथला अडॅप्ट करावं लागतं. त्यामुळे मी सांगतो की ॲनलायझिंग अडॅप्शन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघूया स्वप्नीलचा पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू होता. ऍक्शन सूरज पांडे सरांचे पाहायला भेटले. धाव 1 पूर्ण होते. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकार धाव लागल्यात त्यामध्ये 10 धावा. धाव फलकार लागल्यात. अजूनही विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 19 चेंडूमध्ये 18 धावेची गरज आहे. क्रिकेटचा केले उर्वरित अजूनही सामना फेरबदल होऊ शकतो. चांगले चेंडू अजूनही गोलंदाजाला टाकावे लागतील. 10 धावा धावफलकावरती मात्र नक्कीच आलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात मिळाली आहे. एकही विकेट मात्र या ठिकाणी आतापर्यंत बॉलिंग टीमला कमवता आली नाही. ब्रेक थ्रूज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट वेन यू आर डिफेंडिंग द रन्स आणि त्याच्यामुळे ब्रेक थ्रूज महत्त्वाचे असतील. फुल टॉस ऑन साईडला उडवलाय. डीपमध्ये फिल्डर आहे, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. 1 धाव घेण्यामध्ये मात्र थांबवता येणार नाही आहे आणि एका धावेच्या बरोबरीने P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ येथून मात्र संपला गेला आहे आणि धावा झाल्यात त्या स्कोर कार्डवरती 11 धावा विदाऊट लॉस. 28चा पाठलाग करताना येणारे 18 बॉल आणि 17 धावेंची गरज असेल विजयासाठी, ती म्हणजे टीम ठाणे नावे संघाला. चला टीम मीटिंग घेऊ नका, पंच पण सांगतायत, आम्ही पण सूचना देऊ की टीम मीटिंगसाठी वेळ नाही आहे, त्यामुळे लगेच स्पीडअप या ठिकाणी मात्र आपण मेंटेन करायचं आहे, अन्यथा एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये असेल. 11 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती. 11चा आकडा जेव्हा येतो दिनेश ओवाळ सर, तेव्हा 2011च्या वर्ल्ड कपची आठवण सगळ्यांना होती. सर महेंद्रसिंग धोनी यांनी मात्र ती फिनिश केली होती, परंतु गौतम गंभीर यांची इनिंग कोणाच विसरू शकत नाही. सर विराट कोहली यांनी 2 विकेट गेल्यानंतर जो इम्पॉर्टंट 33 धावेंची जी इनिंग केली होती ती कोणी विसरू शकत नाही. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये खरं तर युवराज सिंग सर यांचं कॉन्ट्रीब्युशन कोणी विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळेच त्या 2011च्या क्रिकेट वर्ल्ड कपची आठवण मात्र या ठिकाणी सगळ्यांना होती आहे. मानस खरं तर एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा या मैत्री ग्रुपनं आयोजित केली आहे आणि तसं पाहायला गेलं तर सगळ्यांना एक ड्रेस कोड दिला गेला आहे. इथे बसले टॉम पवार, अर्थातच परशुराम पवार ज्यांचं मोलाचं योगदान आहे. राहतात खालच्या खोपोलीमध्ये पण काटरंगला सुद्धा पॅक करतात. आणि समीरजी मसूरकर यांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार केतन म्हात्रे याच्या वाकळण टीमला ते आणणार आहेत. जरा जोरदार टाळ्या टॉम पवार यांच्यासाठी. परशुराम पवार उर्फ टॉम, खऱ्या अर्थानं विनोद सोलंकी आणि मला त्यांनी पारितोषिक दिलंय त्या परशुराम पवार यांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत. विनोद, मैत्री चषकाच्या या सोहळ्यामध्ये परशुराम पवार यांची एक वेगळीच हवा निर्माण झाली आहे, कारण तेजस सरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या मैत्री ट्रॉफीमध्ये खऱ्या अर्थानं काम सुरू केलं आहे
आणि हे काम 3ही रात्री चालेल. योग्य नियोजन आणि योग्य आयोजन यालाच म्हणतात करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम असे करणारे टॉम पवार अर्थातच परशुराम परशुरामजी विजय पवार. परशुराम भगवानाचं मंदिर आपण पाहतो चिपळूणला जाताना प्रवेशद्वारावरच. आणि अक्षय देशमुख खरं तर वाकळांचे मेंटॉर आहेत. इथे मात्र आपण वळूया मानस सरांकडे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र प्रफुल्ल यावेळेस सज्ज झालेत. बॅटिंग करताना मात्र त्या धावा ते स्कोर करू शकले नाही, पण बॉलिंग करताना आपल्या टीमला या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवण्याचं काम करतायत. 3 बॉल 1च धाव दिली. 18 मध्ये 17 करायच्या होत्या. आता 15 चेंडू आणि 16 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ठाणे नावे टीम अजून देखील संघर्ष करते. एकात दुसरा मोठा फटका या मॅच मध्ये मात्र टार्गेट सोपं करेल, पण 2-3 निर्धाव चेंडू मॅच मध्ये मजा आणतील. प्रफुल्लची पॉवरफुल गोलंदाजी होतीये. आणखीन एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोण म्हणतं ही मॅच 28 धावेंची असताना 2 ते 3 ओव्हरमध्ये संपू शकते. जोपर्यंत आमच्या मनामध्ये आम्ही हारलो नाही तोपर्यंत रणामध्ये आम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही, हे सांगितलंय प्रफुल्ल यांनी. जबरदस्त गोलंदाजी करतायत. नक्कीच मानस सर, अटीतटीचा सामना सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने या अटीतटीच्या 3 रात्रींमध्ये जोपर्यंत परशुराम पवार अर्थात टॉम पवार आहेत विनोद सर, तोपर्यंत आपल्याला घाबरण्याचं कारण काहीच नाहीये. आणि आज तर घरचे बंडल घेऊन आलेत. बंडल, कारण खोपोलीमध्ये बँका जरी बंद असल्या तरी प्रत्येकाचा ATM चालू असतो आणि घाबरणारे नाही आहेत ते परशुरामजी पवार. खऱ्या अर्थानं कधी न घाबरणारा, कधी न भिणारा, खालच्या खोपोलीमध्ये राहत असून काटरंग संघाला पॅक करणारा, प्रसंगी समीरजी यांच्या स्पर्धेमध्ये वाकळण संघाला घेऊन येणारा. मयुरेशजी सुर्वे, वैभव गोरे आणि सुरज जोशी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत पुन्हा एकदा करूया. यावेळेस यॉर्क लाईनवरती बॉल डिलिव्हर केला होता. पंचांकडे मात्र दाद नक्कीच मागितली गेली आहे. शॉर्ट तडमानमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहिलेला आहे. या बॉलवरती कोणतीच धाव आली नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 28चा करायचा आहे पाठलाग. धावा झाल्यात त्या स्कोर कार्डवरती बिनबाद 18. येणारे मात्र चेंडू आता बाकी असतील 12. मानस 12 चेंडू आणि 10 धावेंची गरज 10 धावेंची गरज आहे. सामना अटीतटीचा आहे. गोलंदाजांनी जर मेहनत केली तर नक्कीच या सामन्यामध्ये परत येऊ शकतात. पण आपण जर परशुराम पवार अर्थात टॉम पवार यांना पाहिलं तर ते बँकॉकला राहत आहेत आणि बँकॉकला जमिनीचा काय भाव आहे. 7-12चे आपले कन्सल्टंट प्रथमेश भोईर ते आता इथल्या जमिनी तर घेत आहेत किंवा इथल्या जमिनीला काय भाव आहे सांगतायत, पण आता त्यांची उडी बँकॉकवर आहे आणि काही काळाने दुबई सारख्या ठिकाणी सुद्धा त्यांचा एखादा फ्लॅट असू शकतो. नक्कीच 128 देशांमध्ये खरं तर परशुराम पवार अर्थात टॉम पवार पोहोचलेत आपल्या समालोचनाच्या मदतीने. मयुरेश कन्स्ट्रक्शन यांच्याकडून तेज फार्मला अर्थातच तेजसजी सरांना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा आल्यात. हा नक्कीच. आता बहरीनला हा जो बिलाल मुकरी राहतो त्याने मला आत्ताच नव्हे तर अर्धा तास झाला, आत्ताच म्हटलं तर अतिशयोक्ती होईल, पण अर्ध्या तासा अगोदर त्याने मला विचारलं की आमची हाल टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. तर टी-शर्ट ज्यांनी दिलेत ते खरोखर चांगले आहेत. जिग्या 11 हाळ विक्रांतजी गायकवाड यांची टीम खेळणार आहे. चला 12 चेंडू आणि विजयासाठी धावाची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र प्रत्येक सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचांची लेफ्ट हँड साइड, राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल मात्र इथून वापरला जातो आहे. 12 चेंडू 10 धावा. आव्हान दिसतंय सोपं असेल कठीण. मॅच मात्र वाटते सोपी, परंतु जर सुरुवात या ओव्हरची चांगली जाईल, शेवट चांगला झाला, शेवटच्या ओव्हरमध्ये धावा राहिल्या तर मजा पण येऊ शकेल. फुल टॉस बॉल आला. असे चेंडू फेकले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ शकत नाही. 1 धाव या बॉलवरती मिळाली. रिव्ह्यू घेतला गेलेला आहे बिमरसाठी. रिव्ह्यू तर पंच सांगतीलच आपल्याला, पण विनोद आत्ताच
रिव्ह्यू घेतलाय कोणी? पंचांचा रिव्ह्यू चला चेक करायचा अंपायर रिव्ह्यू खरं तर हे जे मैत्री ट्रॉफी जी आयोजित केली आहे तेज फार्मने, तुषार तुम्हाला मला सांगतायत बिझनेस मधली मोठी माणसं आहेत, त्यांना झोप ही आवश्यक आहे. 10च्या आतच सगळेजण झोपतायत. पण आता बघा आयोजकाच्या भूमिकेत आल्यानंतर आत्ता रात्रीचे किती वाजलेत हे सुद्धा त्यांनी घड्याळाकडे पाहिलेलं नाहीये. सगळ्या आयोजकांचं Fair मनापासून ball. कौतुक करायला हवं. तर फेअर बॉलचा निर्णय आलेला आहे पंच. फेअर चेंडूचा निर्णय आलेला आहे. डॉट अजिंक्य तावडे यांचे विशेष आभार, कारण त्यांना 12 नंतर कोणी पाहिलंच नाहीये. एक धाव या चेंडूवरती माफ करा मिळालेली आहे. एकाच्या बरोबरीने 19 झालेले आहेत. 9ची गरज मात्र असेल विजयासाठी 11 चेंडूंमध्ये. ऑन साईडला बॉल टर्न केलाय. मोठी गॅप आहे क्षेत्ररक्षकासाठी. लॉंग चेस आहे. धावतायत, प्रयत्न करतायत, लढतायत, संघर्ष पण करतायत, धावा पण वाचवतायत, चेंडूला अडवतायत. या बॉलवरती 2 धावा थांबवू शकणार नाहीयेत. आव्हान मात्र आता सोपं केलं जाईल. 10 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 7ची गरज. होगा 13 मेरा 7 तभी तो बनेगी बात. आणि चेंडू बाकी आहे 10. धावा करायच्या आहेत 7. या मॅच मध्ये अजून देखील मजा येईल. स्वतःचं अस्तित्व तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. संघर्ष तुम्हाला करावाच लागतो. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्यामुळे धावा तुम्हाला वाचवाव्याच लागतील. तुमचे पाठीराखे तुमच्या विजयासाठी, आनंद साजरा करण्यासाठी, जल्लोष करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना जर तुम्हाला ती संधी द्यायची असेल तर चांगले बॉल फेकावे लागतील. हवेत होता चेंडू. विकेट किपर डाईव्ह लगावली असती तर कदाचित झेल मिळू शकला असता, पण ती डाईव्ह लगावली गेली नाहीये. विनोद सर, एक आतली खबर असं म्हणतात न्यूजला, आतली खबर आहे. खरं तर उद्या आपले हे सामने जे आहेत परशुरामजी पवार अर्थातच टॉम पवार हे बँकॉकवरून पाहतील. सकाळची फ्लाईट आहे का? रात्रीची फ्लाईट आहे. एक फ्लाईट त्यांनी कॅन्सल केली आजची रात्र. पण आजची रात्र टॉम पवार अर्थातच परशुराम पवार यांच्याकडून आपल्या समालोचकांना चांगली जाईल आपण अशी आशा करूया, कारण 2 रात्री ते नसतील. मग आम्हाला त्यांची आठवण येत राहणार. बंडल आणलाय पण तो बंडल उधळणार कधी याची आम्ही वाट बघतोय. दोन धावा या चेंडूवरती मिळाल्या. 2च्या बरोबरीने 23 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. बडे मंच पर बडा पंच मारावा लागेल आणि इथून मात्र दिलाय तडाखा, केलाय धमाका, आउट ऑफ द पार्क आलाय षटकार, सामना फिनिश केलाय तो म्हणजे नाही, नाही, फलंदाज तुषार, खरं तर केतन यांनी. टॉम पवार जे परशुराम पवार आहेत यांची इच्छा होती आणि मलाही ती चांगली वाटली, कारण जे पंजाबी भांगडा नाचतायत IPL ला त्या लोकांना आणायची खरं तर त्यांची इच्छा होती. आणि जर त्यांनी ते करून दाखवलं असतं तर खोपोलीमध्ये एक नवीन टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये तो विक्रम ठरला असता.